वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेमध्ये घमासान बघायला मिळालं। लोकसभेत बुधवारी या विधेयकावर चर्चा करताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर आणि बीडमधील 2 मंदिरांचा संदर्भ दिलाय। या दोन्ही मंदिरांच्या जागेवर वक्फ बोर्डानं दावा केल्याचं अमित शहा यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय। तर त्याच पार्श्वभूमीवर पुढारी न्यूजनं याबाबत केलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया। महाराष्ट्र के वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ली। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील चर्चेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी बीडसह कोल्हापुरातील मंदिरांचा संदर्भ दिला। कोल्हापूर पासून 3 किलोमीटर अंतरावरील वडणगे गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे। याच मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेच्या मालकी हक्कावरून वडणगे ग्रामपंचायत आणि वक्फ बोर्डामध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे। कोल्हापुरातील वडणगे गावात शंकर आणि पार्वतीचं वेगवेगळं मंदिर आहे। महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर 89 मधील जागेच्या मालकी हक्कावरनं वाद आहे। मंदिराच्या बाजूला असलेल्या काही जागेमध्ये मशीद आणि दुकान गाळे आहेत। वडणगे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये 2005 पासून न्यायालयीन लढाई सुरू आहे। वडणगे ग्रामस्थांनी याच मुद्द्यावरनं काही महिन्यांपूर्वी बंद पाळून निषेध केला होता। त्याच जागेवरती उभा आहे ज्या जागेचा खरं तर अमित शहा यांनी उल्लेख केला। आपण बघतोय वडणगे या ठिकाणी असलेल्या शंकर पार्वती मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावामध्ये आहे आणि त्याच गावामध्ये असलेले हे महादेवाचं मंदिर आणि त्याच महादेवाच्या मंदिराच्या बाजूला असलेली ही वक्फ बोर्डानं दावा केलेली जवळपास 17 गुंठ अशी जागा आहे। महादेव मंदिराच्या जागेवर दावा केल्याचा मुद्दा गावातील मुस्लिम समाजानं खोडून काढलाय। गावातील महादेव मंदिरावरती दावा नसून मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेबाबत वाद असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। महादेव मंदिर आणि मुस्लिम समाजाच्या जागेचा सिटी सर्वे नंबर वेगवेगळा आहे। महादेव मंदिराचा सिटी सर्वे नंबर 117 आहे। मुस्लिम समाजानं दावा केलेल्या जागेचा सिटी सर्वे नंबर 89 आहे। महादेव मंदिर आणि परिसराची जागा जवळपास 303.20 चौरस मीटर इतकी आहे। वक्फ बोर्डानं दावा केलेली जागा जवळपास 1524.6 चौरस मीटर आहे। महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूच्या जागेवर दावा केलेला नाही। महादेव मंदिराची जी जागा आता तुम्ही दाखवली तिचा जो सिटी सर्वे नंबर आहे तो 117 असा आहे आणि मुस्लिम समाजाची जी मिळकत आहे तिचा सिटी सर्वे नंबर जो आहे तो 89 असा आहे। यावरून स्पष्ट होतं की दोन्ही मिळकती ज्या आहेत जरी लगत असल्या एकमेकांच्या शेजारी जरी असल्या तरी त्या भिन्न आहेत। जर तसं काही असतं वक्फ बोर्डाने जर असा क्लेम केलेला असेल की महादेव मंदिराची जागा ही मुस्लिम समाजाला आम्ही देतोय असा कोणताही कायदेशीर दस्तावेज असेल अधिकृत जर कागदपत्र त्यांच्याकडे असेल तर तो जनतेसमोर त्यांनी जरूर आणावा। की ही जागा वडणगे ग्रामपंचायतच्या नावावर होती आणि ह्यांनी ही 2008 साली किंवा 2005 साली ते वक्फ बोर्डाला दिली। इथल्या मुसलमान समाजाने ज्या प्रॉपर्टी कार्डवर वडणगेचं नाव आहे ती प्रॉपर्टी कार्डची जमीन त्यांनी दिली। जिथे यात्रा भरते जिथं 100 वर्षापासून आम्ही बघतोय तशी भरते येते यात्रा। अशा गोष्टी असताना या एकाच बाजूचं मत होतं की आमची ती जागा आहे आणि ते गोष्टी चुकीच्या आहेत। आम्ही जे केलं ते अतिशय योग्य केलं आणि ही जागा वक्फकडून काढून घ्यावी अशी आमची विनंती आहे। आमच्या वडणगेच्या ग्रामस्थांनी मुस्लिम समाजाला एक थोडीशी 2 गुंठ काय अशी जागा त्यांना ती प्रार्थनेसाठी 18 चौरस मीटरची जागा प्रार्थनेसाठी आमच्याच मुस्लिम समाजाला दिली असताना संपूर्ण 14 गुंठ जागेवरती आज मुस्लिम समाज तो दावा दाखल करतोय की ही जागा आमची वैयक्तिक मालकीची आहे आणि त्यांच्या अनुषंगानं वक्फ बोर्ड म्हणते की ही जागा आमचीच आहे। अशा पद्धतीनं ह्यावरती लँड जिहाद करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर शिवमंदिराचाही उल्लेख केलाय। या शिवमंदिराच्या 12 एकर जागेवर वक्फनं ताबा केल्याचा दावा केला जातोय। याबाबत हिंदू आणि मुस्लिम पक्षकार यांच्याकडनं वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत। जलमंदिर जवळपास 1200 वर्षांपूर्वीचं आहे। मंदिराकडे शेकडो एकर जागा होती। काही जागा मंदिरातील विश्वस्तांनी परस्परच मुस्लिम समुदायाला विकली। 12 एकर जमीन निजाम काळात दिल्याचा मुस्लिम समाजाचा दावा आहे। जागेचं हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे। हे जागेवर बेस्तर जागेवर जे तर आमचा ताबा आहे। हे मंदिराची जागा नाही, ही दर्गाची मुनव्वर शाह कादरीची जागा आहे।
ते विधान जे केलेलं आहे त्यांनी एकदम खोटं आहे. ते वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेली नाही. त्या जमिनीवर आमचा ताबा आहे. आणि ही जे सर्वे नंबर 92 आहे हे मंदिराच्याच नावावर आहे म्हणजे ही. आणि ह्याला बी ते त्यांचं म्हणणं आलं हे बी आमचं आम्हाला खाली करून द्या, ही आमची जागा आहे. हे वक्फ बोर्ड अजून ह्याला बी भांडते. वक्फ बोर्डाचं असं म्हणणं आहे की ही बी आता- या मंदिराची जागा सुद्धा वक्फ बोर्डाची. हे सगळं मागतं ते आम्हाला सगळं खाली करून द्या, तुम्ही पुजारी नाही म्हणून. किती 12 एकर जागा तर आता वक्फ बोर्डाने घेतलीच ही जी आहे ताब्यात घेतली त्या मंदिराच्या जागेवर सुद्धा दावा केलाय. ही जागा बाजू जागा ती बी आमचीच आहे म्हणतात, ही बी खाली करा. कोल्हापूरच्या वडणगे गावातलं महादेव मंदिर असो किंवा मग बीड मधील कंकालेश्वर शिवमंदिर, दोन्ही मंदिरातील काही जागेवर वक्फनं दावा केलाय. त्यामुळे या दोन्ही मंदिरांचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. आता वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर हा वाद निकाली निघणार का हे बघणं महत्वाचं असेल. बीडहून उदय नागरगोजेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.